त्या रात्री एक आई आपल्या 2 लहान मुलांना मिठीत घेऊन बसली होती. बाहेर आरडाओरडा सुरू होता. गावभर धावपळ होती. भीतीने तिच्या मुलांचे हात थरथरत होते. मोठा मुलगा आईला विचारत होता, "आई, आपल्याला काही होणार नाही ना?" आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने हसण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाला छातीशी घट्ट धरलं आणि म्हणाली, "मी आहे ना, काही होऊ देणार नाही." त्या आईला माहीत नव्हतं की काही क्षणानंतर तिच्याकडे आपल्या मुलांचे प्राण वाचवण्याची कोणतीही ताकद उरणार नाही. झोपडीच्या बाहेर आवाज वाढत चालला होता. आत बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. काही वृद्ध देवाचे नाव घेत होते. काही महिला आपल्या बाळांना छातीशी कवटाळून शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. लहान मुलांना अजूनही समजत नव्हतं की बाहेर नेमकं काय घडत आहे. त्यांना एवढंच कळत होतं की आई आज नेहमीसारखी नाही. तिच्या हातांचा थरकाप आणि डोळ्यातले अश्रू काहीतरी भयंकर घडणार असल्याची साक्ष देत होते. अचानक बाहेरून ज्वाळा उठू लागल्या. काही क्षणात संपूर्ण झोपडी आगीच्या विळख्यात सापडली. आत अडकलेल्या लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काहींनी दाराकडे धाव घेतली. काहींनी आपल्या मुलांना उचलून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पण काही क्षणातच धूर इतका वाढला की श्वास घेणंही कठीण झालं. आईनं आपल्या दोन्ही मुलांना शेवटच्या वेळेस छातीशी घट्ट धरलं. तिला माहीत होतं की ती त्यांना वाचवू शकत नाही. त्या रात्री त्या आईनं स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या मुलांना कवटाळून बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आग विझली तेव्हा राखेत अनेक आई आपल्या मुलांना कवटाळलेल्या अवस्थेत सापडल्या. त्या दृश्यानं पोलीस, अधिकारी, गावकरी सर्वच हादरून गेले. तो केवळ एका झोपडीचा राख झालेला ढिगारा नव्हता. ती 44 निष्पाप जीवांची सामूहिक चिता होती. त्या राखेत काही स्वप्न जळून गेली होती, काही कुटुंब संपली होती, काही मुलांचं बालपण संपलं होतं आणि अनेक आईंचं ममत्व कायमचं शांत झालं होतं. मित्रांनो, ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नाही. हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि काळजाला भिडणाऱ्या घटनांपैकी एक असलेल्या किळवेनवणी या हत्याकांडाचा इतिहास आहे. 25 डिसेंबर 1968 रोजी तामिळनाडूमध्ये घडलेल्या या घटनेत 44 शेतमजुरांचा जीव गेला. त्यामागची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, त्या रात्री नेमकं काय घडलं, तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि या घटनेनं भारतीय समाजाला काय शिकवलं, हे सर्व उपलब्ध ऐतिहासिक नोंदींच्या आधारे जाणून घेणार आहोत. 25 डिसेंबर 1968 जगभरात ख्रिसमसचा उत्सव सुरू होता. चर्चमध्ये प्रार्थना होत होत्या. घराघरात आनंदाचं वातावरण होतं आणि अनेक कुटुंब आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करत होते. पण त्याच रात्री भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील तत्कालीन तंजावूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अशी घटना घडत होती, जिनं स्वतंत्र भारताच्या इतिहासावरती कायमचा काळा ठसा उमटवला. त्या गावाचं नाव होतं किळवेनमणी. काही मिनिटातच एका झोपडीला आग लावण्यात आली आणि त्यामध्ये अडकलेल्या 44 दलित शेतमजुरांचा, त्यात 5 वृद्ध पुरुष, 16 महिला, 23 लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार ही स्वतंत्र भारतातील दलितांविरुद्धच्या सर्वात भीषण सामूहिक अत्याचारांपैकी एक घटना मानली जाते. पण या घटनेची सुरुवात त्या रात्री झाली नव्हती. तिची बीजं अनेक वर्षांपूर्वी पेरली गेली होती. त्या काळात कावेरी नदीच्या डेल्टा परिसराला तामिळनाडूचे धान्य कोठार म्हटले जात असे. सुपीक जमीन, मुबलक पाणी, भरघोस भात उत्पादन यामुळे हा प्रदेश समृद्ध होता. मात्र या समृद्धीचा लाभ सर्वांना समान मिळत नव्हता. मोठ्या प्रमाणावर जीवन काही प्रभावशाली जमीनदारांच्या मालकीची होती, तर त्या जमिनीवरती दिवसरात्र कष्ट करणारे हजारो शेतमजूर भूमिहीन होते. त्यांच्याकडे स्वतःची शेती नव्हती, स्वतःची जमीन नव्हती, उपजीविकेचे दुसरे साधनही नव्हते. सकाळी काम मिळाले तर घरात अन्न शिजत असे, काम मिळाले नाही तर संपूर्ण कुटुंब उपाशी झोपत असे. या भूमिहीन शेतमजुरांपैकी बहुसंख्य दलित समाजातील होते. त्या काळच्या ग्रामीण समाजात जात आणि आर्थिक स्थिती यांचा परस्पराशी जवळचा संबंध होता. अनेक संशोधकांनी नमूद केले आहे की अनेक गावांमध्ये सामाजिक भेदभाव अजूनही खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे शेतमजुरांना केवळ कमी मजुरीच नव्हे तर सामाजिक असमानतेचाही सामना करावा लागत होता. मात्र इतिहासाचा अभ्यास करताना हेही लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गावाची परिस्थिती सारखी नव्हती. म्हणूनच किळवेनमणीची घटना समजून घेताना जात, जमीन मालकी, ग्रामीण सत्ता, आर्थिक विषमता या सर्व घटकांचा एकत्र विचार करावा लागतो. 1960च्या सुमारास भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. सुधारित बियाणं, रासायनिक खतं, सिंचनामुळे शेतीचे उत्पादन वाढू लागले. कावेरी डेल्टा परिसरालाही त्याचा फायदा झाला. शेतातून अधिक धान्य मिळू लागलं.
पण उत्पादन वाढूनही शेतमजुरांच्या मजुरीत अपेक्षित वाढ झाली नाही. वाढती महागाई, कठीण जीवनमान, अत्यल्प मजुरी यामुळे त्यांच्या मनात असंतोष वाढत गेला. त्यांनी आपल्या श्रमाचा योग्य मोबदला मागण्यास सुरुवात केली. ही मागणी केवळ पैशासाठी नव्हती, ती सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठी होती. याच काळात डाव्या विचारसरणीच्या शेतमजूर संघटना या भागात सक्रिय झाल्या. त्यांनी मजुरांना संघटित होण्याचे, शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी लढण्याचे आणि योग्य मजुरीची मागणी करण्याचे आवाहन केले. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार मजुरांनी विशेषतः धान्याच्या स्वरूपातील मजुरी वाढवण्याची मागणी केली. काही जमीनदारांनी ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूतील तणाव वाढत गेला. काही ठिकाणी संप झाले तर काही ठिकाणी बाहेरून मजूर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. डिसेंबर 1968 पर्यंत संघर्ष अधिक गंभीर झाला होता. मजुरीच्या प्रश्नातून सुरू झालेला वाद आता सामाजिक आणि आर्थिक संघर्षाचं रूप घेत होता. गावोगावी भीतीचं वातावरण होतं. किळवेनमणी गावही त्याला अपवाद नव्हतं. गावातील दलित शेतमजुरांनीही योग्य मजुरीची मागणी केली होती. त्यांना वाटत होतं की संवादातून तोडगा निघेल, पण पुढे जे घडणार होतं त्यानं केवळ त्या गावाचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा इतिहास हादरवून टाकला. 25 डिसेंबर 1968च्या दिवसभरात किळवेनमणी गावात वरवर शांतता होती. पण काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण होते. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींनुसार मजुरीच्या प्रश्नावरनं शेतमजूर आणि काही जमीनदार यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत होता. त्याआधीच्या काही दिवसात हिंसक घटना घडल्या होत्या आणि संघर्ष अधिक चिघळल्याची नोंदही विविध अहवालांमध्ये आढळते. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबांना काहीतरी अनर्थ घडू शकतो अशी भीती वाटत होती. रात्र होताच परिस्थिती अचानक बदलली. विविध ऐतिहासिक स्रोतांनुसार मोठ्या संख्येनं हल्लेखोर दलित वस्तीकडे आले. त्यांच्या अचूक संख्येबाबत सर्व स्रोत एकमत नाहीत. त्यामुळे निश्चित आकडा सांगणं शक्य नाहीये. मात्र ते संघटितपणे आले होते व त्यांच्याकडे शस्त्रे होती. याचा उल्लेख अनेक साक्षी आणि तपास नोंदींमध्ये आढळतो. गावात आरडाओरड सुरू झाला. लोक जीव वाचवण्याची घराबाहेर धावू लागले. काही जण अंधाराचा फायदा घेऊन शेताच्या दिशेने पळाले. काहींना पळण्याची संधीच मिळाली नाही. या गोंधळात अनेक महिला, लहान मुलं, वृद्ध एका लहानशा गवताच्या झोपडीत जाऊन लपले. त्यांना वाटलं की सर्वजण एकत्र राहिलो तर कदाचित हल्लेखोर निघून जातील किंवा मदत येईपर्यंत सुरक्षित राहता येईल. त्या झोपडीत अनेक कुटुंब एकत्र जमली होती. उपलब्ध अधिकृत नोंदीनुसार पुढे याच झोपडीत 44 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जे घडले ते भारतीय इतिहासातील सर्वात भयावह घटनांपैकी एक ठरले. तपास नोंदी, न्यायालयीन कागदपत्रानुसार झोपडीला बाहेरून वेढा घालण्यात आला आणि तिला आग लावण्यात आली. काही प्रत्यक्षदर्शींनी नंतर सांगितले की आत अडकलेल्या लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. काही स्रोतांमध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखल्याचा उल्लेख आहे. मात्र नेमक्या प्रत्येक हालचालीबाबत सर्व स्रोत एकमत नसल्यामुळे इतिहासकार उपलब्ध पुराव्यांवरच भर देतात. कोरड्या गवताची काडी झोपडी काही क्षणात पेटली. आगीनं विक्राळ रूप धारण केलं. आत अडकलेल्या लोकांना किंकाळ्या रात्रीच्या अंधारात घुमत होत्या. अनेक आई आपल्या मुलांना कवटाळून बसल्या होत्या. काही कुटुंबांनी एकमेकांचा हात घट्ट धरला होता. काही मिनिटातच झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. जेव्हा आग विझली तेव्हा समोरचं दृश्य अत्यंत विदारक होतं. राखेत एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेतील जळालेले मृतदेह आढळले. अधिकृत आकडेवारीनुसार या घटनेत 44 दलित शेतमजुरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 23 लहान मुले, 16 महिला व 5 वृद्ध पुरुष होते. या घटनेने संपूर्ण तामिळनाडू हादरलं आणि काही दिवसातच देशभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरती किळवेनमणी हत्याकांडाची बातमी झळकू लागली. या हत्याकांडाबद्दल काळाच्या ओघात अनेक कथा आणि अफवा पसरवल्या. उदाहरणार्थ काही ठिकाणी लहान मुलांना जळत्या आगीत फेकण्याचा आल्याचा दावा फेकण्यात आला. मात्र उपलब्ध न्यायालयीन कागदपत्रे आणि विश्वसनीय ऐतिहासिक स्रोत या दाव्यांची स्पष्ट पुष्टी करत नाहीत. त्यामुळे इतिहासकार हा दावा निश्चित तथ्य म्हणून मांडत नाहीत. इतिहासाशी प्रामाणिक राहण्यासाठी पुराव्यांनी सिद्ध झालेली माहिती आणि नंतर प्रचलित झालेल्या कथांमध्ये फरक करणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा सुरू केला आणि जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं. अनेक मृतदेह इतके विद्रूप झाले होते की त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण झालं. काही कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी मृत्युमुखी पडले होते. गावभर शोककळा पसरली होती. ही केवळ 44 लोकांच्या मृत्यूची घटना नव्हती. अनेक कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले.
घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात आले. मजुरीच्या संघर्षाशी संबंधित सर्व घटनांची साखळी तपासली जाऊ लागली. हाच तपास पुढे न्यायालयात पोहोचणार होता आणि त्यानंतर आलेल्या निकालामुळे हे प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातही कायमचे नोंदले जाणार होते. किळवेन्मणी हत्याकांडाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात झळकताच संपूर्ण तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांना या घटनेवर विश्वासच बसत नव्हता. एका मजुरीच्या वादातून एवढे भीषण हत्याकांड घडू शकते ही कल्पनाही अनेकांच्या मनाला असह्य होती. राज्य सरकारनं घटनेची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांना सखोल तपासाचे आदेश देण्यात आले. घटनास्थळावरती वरिष्ठ अधिकारी पोचले, जळालेल्या झोपडीची पाहणी करण्यात आली, पुरावे गोळा करण्यात आले आणि वाचलेल्या लोकांचे तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जाऊ लागले. तपास जसजसा पुढे गेला तसतसे पोलिसांना मजुरीच्या संघर्षाशी संबंधित अनेक धागेदोरे मिळू लागले. मागील काही आठवड्यातील वाद, धमक्या, स्थानिक संघर्ष यांचाही तपास करण्यात आला. उपलब्ध न्यायालयीन नोंदीनुसार पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आणि शेवटी 23 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. या आरोपींमध्ये काही प्रभावशाली जमीनदारांचाही समावेश होता. त्या काळात या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेत आलेले नाव गोपाळकृष्ण नायडू. तपास यंत्रणेचा संशय होता की या हल्ल्यामागे नियोजनबद्ध कट असू शकतो. मात्र भारतीय न्यायव्यवस्थेनुसार संशय हा शोधसिद्धीचा पुरावा नसतो. त्यामुळे प्रत्येक आरोप न्यायालयात पुराव्याच्या आधारे सिद्ध करणे आवश्यक होते. खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर सरकारी पक्षानं प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, पोलीस तपासातील निष्कर्ष, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर कागदपत्रे न्यायालयासमोर मांडली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद असा होता की योग्य मजुरीची मागणी करणाऱ्या शेतमजुरांना धडा शिकवण्यासाठी हा सामूहिक हल्ला करण्यात आला आणि झोपडीला जाणीवपूर्वक आग लावण्यात आली. दुसरीकडे बचाव पक्षानं सरकारी साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती, रात्रीच्या अंधारात आरोपींची ओळख पटवण्यातील अडचणी आणि थेट पुराव्यांचा अभाव यावरती भर दिला. सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने काही आरोपींना दोषी ठरवलं. मात्र या प्रकरणाचा शेवट तिथे झाला नाही. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींनी मद्रास उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा बारकाईने अभ्यास केला. साक्षीदारांचे जबाब, तपासातील पुरावे, न्यायालयात मांडलेले सर्व मुद्दे तपासण्यात आले. अखेरीस न्यायालयाने असा निष्कर्ष नोंदवला की इतका गंभीर गुन्हा घडल्याबद्दल कोणतीही शंका नाही, परंतु विशिष्ट आरोपींचा दोष भारतीय फौजदारी कायद्यानुसार आवश्यक असलेल्या वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्याइतके ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सत्र न्यायालयानं दिलेली शिक्षा रद्द करण्यात आली आणि आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालामुळे संपूर्ण तामिळनाडूमध्ये मोठी निराशा पसरली. पीडित कुटुंबांना न्याय मिळाला नाही अशी भावना अनेक सामाजिक संघटनांनी व्यक्त केली. दलित हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटना, शेतमजूर चळवळी आणि अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयावरती टीका केली. त्यांच्या मते इतक्या मोठ्या सामूहिक हत्याकांडात कोणालाही अंतिम शिक्षा न मिळणे ही न्यायव्यवस्थेची गंभीर उणीव होती. दुसरीकडे काही कायदेतज्ञांनी न्यायालयाचा निर्णय हा पुराव्याच्या निकषावरती आधारित असल्याचे सांगितले. भारतीय न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्व असे आहे की दोष सिद्ध झाला नाही तर आरोपीला शिक्षा देता येत नाही. त्यामुळे हा निकाल कायदेशीरदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या मोठ्या चर्चेचा विषय बनला. किळवेन्मणी हत्याकांडाचा प्रभाव न्यायालयाच्या 4 भिंतीपुरता मर्यादित राहिला नाही. या घटनेने देशभरातील सामाजिक आणि राजकीय चर्चेला नवे वळण दिले. भूमिहीन शेतमजुरांचे प्रश्न, ग्रामीण भागातील जातीय आणि आर्थिक विषमता, कामगारांचे हक्क, सामाजिक न्याय या विषयांवरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. अनेक सामाजिक अभ्यासकांनी नमूद केले की किळवेन्मणी ही केवळ एका गावातील हिंसक घटना नव्हती, तर त्या काळातील ग्रामीण भारतातील विषम सामाजिक आणि वेदनादायी प्रतिबिंब होती. आजही इतिहासकार या घटनेचा अभ्यास करताना एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करतात. किळवेन्मणी हत्याकांडाला फक्त जातीय संघर्ष किंवा फक्त आर्थिक संघर्ष म्हणून पाहणे अपुरे आहे. त्या काळातील सामाजिक परिस्थितीत जात, जमीन मालकी, आर्थिक विषमता, ग्रामीण सत्ता आणि कामगार चळवळी हे सर्व घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले होते. म्हणूनच या हत्याकांडाचा अभ्यास हा केवळ एका गुन्ह्याचा इतिहास नसून भारतीय ग्रामीण समाजाच्या गुंतागुंतीच्या वास्तवाचा अभ्यास मानला जातो. त्या 44 निष्पाप लोकांच्या मृत्यूनं भारताला एक कठोर धडा दिला. जेव्हा अन्याय, विषमता आणि द्वेष यांना वेळेवर रोखले जात नाही, तेव्हा त्याची किंमत निरपराध लोकांना आपल्या जीवानं चुकवावी लागते. किळवेन्मणी हत्याकांडानंतर तामिळनाडूच्या राजकारणावरती, सामाजिक चळवळींवरती आणि कामगार संघटनांवरती दीर्घकालीन परिणाम झाला.
या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली की केवळ कायद्याने समानता घोषित करणं पुरेसे नसतं, ती प्रत्यक्ष समाजातही दिसली पाहिजे. भूमिहीन शेतमजुरांचे जीवन, त्यांचे हक्क, त्यांना मिळणारी वागणूक याविषयी नव्यानं चर्चा सुरू झाली. अनेक सामाजिक संघटनांनी गावोगावी जाऊन कामगारांना संघटित करण्याचं काम अधिक वेगानं सुरू केलं. योग्य मजुरी, सन्मानानं वागणूक आणि मानवी हक्क याविषयी जनजागृती वाढली. पुढील काही वर्षात जमीन सुधारणा, ग्रामीण विकास, कामगारांच्या हक्कांवरती अधिक लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली. जरी किळवेनमणी हत्याकांडामुळे सर्व समस्या लगेच संपल्या असे म्हणता येणार नाही, तरी या घटनेने शासन आणि समाज दोघांनाही ग्रामीण वास्तवाकडे गांभीर्यानं पाहण्यास भाग पाडले. या हत्याकांडावरती अनेक इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी अभ्यास केला आहे. विविध विद्यापीठांमध्ये ग्रामीण भारतातील जात, वर्ग आणि जमीन मालकीच्या संबंधाचा अभ्यास करताना किळवेनमणीचा उल्लेख महत्त्वाच्या उदाहरणांपैकी एक म्हणून केला जातो. अनेक पुस्तके, संशोधन, निबंध, माहितीपट आणि लेखांमध्ये या घटनेचे विश्लेषण करण्यात आले आहे. काही लेखकांनी याकडे वर्गसंघर्ष म्हणून पाहिले, तर काहींनी जातीय भेदभावांच्या संदर्भामध्ये या घटनेचा अभ्यास केला. अनेक अभ्यासकांचे मत असे आहे की या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम या संघर्षामागे होता. त्यामुळे इतिहास समजून घेताना कोणत्याही एका कारणावरती भर न देता त्या काळातील संपूर्ण सामाजिक परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. किळवेनमणी गावामध्ये आज त्या 44 शेतमजुरांच्या स्मरणात स्मारक उभारण्यात आलं आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, कामगार संघटना, राजकीय पक्ष, सामान्य नागरिक तिथे जाऊन श्रद्धांजली अर्पण करतात. त्या दिवशी मृतांची नावे स्मरणात ठेवली जातात आणि सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्काचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले जाते. त्या स्मारकाला भेट देणारे अनेक लोक एकच गोष्ट सांगतात, ही जागा केवळ दुःखाची आठवण नाही, तर भविष्यात अशी शोकांतिका पुन्हा घडू नये यासाठी समाजाला दिलेला इशारा आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून ओळखले गेलेले गोपाळकृष्ण नायडू यांची 1980 साली हत्या झाली. उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार ही हत्या किळवेनमणी प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग नव्हती. ती स्वतंत्र घटना होती आणि काही डाव्या उग्रवादी कार्यकर्त्यांनी तिची जबाबदारी स्वीकारल्याचे त्या काळातील वृत्तपत्रांमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यामुळे इतिहासकार या दोन्ही घटनांचा स्वतंत्रपणे अभ्यास करतात. एका गुन्ह्याचं उत्तर दुसऱ्या गुन्ह्यानं मिळत नाही, हा लोकशाही व्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत आहे. आज या घटनेकडे मागे वळून पाहताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपण या इतिहासातून काय शिकलो. किळवेनमणी हत्याकांड हे कोणत्याही एका समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी सांगितले जात नाही. या घटनेचा उद्देश भूतकाळातील जखमा उकरून काढणे नाही. उलट जेव्हा समाजात आर्थिक विषमता, सामाजिक भेदभाव आणि मानवी सन्मानाचा अभाव निर्माण होतो, तेव्हा त्याचे परिणाम किती विनाशकारी असू शकतात याची जाणीव करून देणं हा इतिहासाचा खरा हेतू आहे. त्या रात्री मृत्यू पावलेले 44 लोक सैनिक नव्हते, ते राजकारणी नव्हते, ते मोठे उद्योगपती नव्हते, ते सामान्य शेतमजूर होते. त्यांच्या हातात सत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, होते ते फक्त श्रम. ते आपल्या कुटुंबासाठी दिवसभर शेतात कष्ट करत होते. त्यांना आपल्या श्रमाचा योग्य मोबदला हवा होता. पण त्यांच्या आयुष्याचा शेवट इतक्या अमानुष पद्धतीने झाला की त्यांची वेदना आजही भारतीय इतिहास विसरलेला नाही. भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देते. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत असे स्पष्ट सांगते. अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष कायदे करण्यात आले आहेत. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. पण कोणताही कायदा तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा समाज त्यामागील मूल्ये स्वीकारतो. समानता, न्याय, मानवी सन्मान या केवळ घटनात्मक संकल्पना नसून त्या प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात उतरल्या आहेत. इतिहास आपल्याला हाच धडा पुन्हा पुन्हा शिकवतो. किळवेनमणी हत्याकांडाला आज जवळजवळ 6 दशके होत आली आहेत. काळ बदलला, सरकार बदललं, कायदे बदलले, समाजात अनेक सकारात्मक बदल झाले. पण या रात्रीच्या राखेत दडलेला प्रश्न अजूनही तसाच आहे. आपण खरोखरच असा समाज घडवला आहे का, जिथे प्रत्येक माणसाला त्याच्या जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता समान सन्मानानं जगता येईल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 25 डिसेंबर 1968 रोजी किळवेनमणीमध्ये जळून मृत्यू पावलेल्या त्या 44 निरपराध शेतमजुरांना विनम्र अभिवादन. त्यांची आठवण केवळ इतिहास म्हणून नव्हे, तर न्याय, समानता, मानवतेसाठी दिलेल्या एका वेदनादायी इशाऱ्याच्या रूपानं कायम जिवंत राहील. इतिहास बदलता येत नाही, पण इतिहासातून शिकून भविष्य नक्कीच बदलता येतं. आणि कदाचित त्या 44 निरपराध जीवांना खरी श्रद्धांजली
हीच ठरेल. ही माहिती उपलब्ध न्यायालयीन नोंदी, संशोधन पुस्तके आणि ऐतिहासिक स्रोतांवरती आधारित आहे. काही तपशिलांबाबत विविध स्रोतांमध्ये